नमस्कार. 1984 साली विजय तेंडुलकरांनी जाहीरनामा नावाचा एक दिवाळी अंक संपादित केला. तेंडुलकर असं म्हणतात की त्या दिवाळी अंकामध्ये नेहमीचा दिवाळी अंकाचा मसाला नव्हता. म्हणजे कथा, कविता, कादंबरी, विनोदी लेख वगैरे. तर त्यात काय होतं त्यांच्याच शब्दात आपण बघूया ते काय म्हणतात ते. मी सावकाश वाचणार आहे कारण जरा महत्वाचं आहे समजायला. आजच्या गुंतागुंतीच्या आणि व्यापक वास्तवाचे काही अनोखे आणि अंधारे कोपरे एका सरळपणाने आणि सच्चेपणाने वाचकापुढे मांडणारे अनुभवपर लेखन या वार्षिकात एकत्र करून छापले होते. हा दिवाळी अंक लोकांना आवडला आणि मग त्याचं आयुष्य वाढावं, जास्त टिकाऊ व्हावं म्हणून त्यांनी मग ह्याचं पुस्तकामध्ये हे पुस्तक म्हणून प्रकाशित केलं, समाजवेद या नावाने 1987 मध्ये. तर थोडक्यात काय, या पुस्तकामध्ये 8 अशा कथा आहेत की जे खरं तर लेखकांचे स्वतःचे अनुभव आहेत. तर बघूया त्यातल्या काही कथांकडे. पहिला अनुभव आहे भाऊ पाध्ये यांचा. 1992-93 साली म्हणजे बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईमध्ये दंगली झाल्या, त्यात खेरवाडी भागामध्ये पण दंगली झाल्या. त्याचं जातीय दंगली झाल्या त्याचं विदीर्ण वर्णन आहे. यामध्ये अनेक नेत्यांच्या नावासकट केलेलं हे विदीर्ण परंतु खुसखुशीत असं दंगलीच्या शास्त्राचं वर्णन आहे. दुसरा जो लेख आहे, अनुभव आहे, तो आहे प्रिया तेंडुलकर यांची पंचतारांकित नावाची कथा. यामध्ये त्यांनी काही काळ एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम केलं, त्या संबंधीचे त्यांचे अनुभव आहेत. म्हणजे दिसतं तसं नसतं किंवा दिव्याखाली अंधार असं जे आपण म्हणतो ते अगदी किती तंतोतंत आपल्याला पटतं तो हा लेख वाचल्यानंतर कळतं. म्हणजे तिथले कर्मचारी, तिथली मॅनेजमेंट, तिथली गिऱ्हाईकं, तिथली संस्कृती, तिथला खोटेपणा हे इतक्या सच्चेपणाने त्यांनी मांडलेलं आहे की आपल्याला आतून हलायला होतं. तिसरी कथा आहे अनुभव नावाची. कमलाकर सारंग यांनी मध्य मुंबईमध्ये एक फ्लॅट विकत घेतला आणि त्यानंतर तिथे जवळ राहणारा एक प्रतिष्ठित वकील गुंड त्यांना काही ना काही कारणाने त्रास द्यायला लागला, छोट्या मोठ्या प्रमाणावर. आणि मग ही गोष्ट आहे की ते त्याला कसे पुरून उरले त्याची. वाचताना आपण या गोष्टीत अगदी घुसून जातो आणि असं वाटतं की हे सगळं आपल्याबरोबर चाललंय. चौथी गोष्ट आहे ती एका छोट्या उद्योजकाने मोठ्या उद्योजकावर बरोबर घेतलेला पंगा. गोष्टीचं नाव आहे, कथेचं नाव आहे दावा आणि लिहिली आहे रवींद्र भागवत यांनी. रवींद्र भागवत यांची स्वतःची एक छोटी कंपनी होती आणि त्याच कंपनीच्या नावाच्या जवळपास असणारी एक मोठी कंपनी होती. त्या मोठ्या कंपनीने यांच्यावर दावा ठोकला की तुम्ही आमच्यासारखंच नाव वापरून आमच्यासारखीच प्रॉडक्ट्स किंवा उत्पादनं तयार करून आमच्या नावाचा गैरफायदा घेऊन पैसे कमवतात. मग ही गोष्ट जी आहे ती त्यांनी त्या कंपनी विरुद्ध कसा यशस्वी लढा दिला त्याची ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे आणि आपल्याला ह्या थोडंसं कायद्याचं ज्ञान पण मिळतं. लिज्जत ही निळू दामले यांची खरं तर लिज्जत पापड कंपनीच्या बरोबर त्यांनी 1 वर्षभर केलेल्या साधारण 1980 साली केलेल्या अभ्यासाचा निबंध आहे असं म्हणता येईल. लिज्जत पापड 1959 साली प्रस्थापित होऊन त्यांचा भरभराटीचा काळ संपून थोडीशी ओहोटी लागल्यासारखं व्हायची हा कालावधी होता 1978, 1980, 81 या सालातला. एका सहकारी संस्थेत काय होऊ शकतं, म्हणजे काय होता कामा नये तरी पण होतं, हे ह्याचं एक विदारक चित्र आपल्याला यात दिसतं. अर्थात त्यातून ही संस्था पुन्हा वर आली हे आपलं सुदैव.
उरलेल्या 3 कथा सुद्धा तितक्याच वाचनीय आहेत. हे पुस्तक का वाचावं? हे पुस्तक वाचण्याचं एक कारण असं आहे की हातात घेतलेली कथा आपण ते ठेवल्याशिवाय खाली ठेवत नाही, इतकं ते कुठलीही कथा घ्या वाचनीय आहे. आणि अजून 4 कारणं जी मला स्वतःला वाटली ती म्हणजे अशी की एक म्हणजे हे त्यांचे स्वानुभव आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते अतिशय सच्चेपणा आणि सरळपणाने लिहिलेले आहे, सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये. तिसरी गोष्ट म्हणजे ते आपल्याला पटतात, महत्वाची गोष्ट. आणि चौथी गोष्ट की त्याच्यावर आपल्याला विचार करावा असा वाटतो. ह्या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या वाटतात मला, म्हणून हे वाचण्यासारखं आहे. तर नक्की वाचा हे छोटेखानी 250 पानी पुस्तक आणि नक्की कळवा तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल. आणि हो, जर का तुम्हाला हे माझे जे काय व्हिडिओज असतात ते आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की कळवा. धन्यवाद. बाय बाय.